कर्जत तालुक्यातील रस्त्यांचे दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामांवर करोडो रुपये खर्च करूनही नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे। मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर भरभरून पडलेले खड्डे नागरिकांसाठी मोठा प्रश्न बनलेत। कर्जत तालुक्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते विकास कामांचा ढोल बडवत असताना गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनातही हे खड्डे अडथळा बनल्याचं नागरिकांनी अनुभवलं। कर्जत तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण केले गेले, मात्र लागली त्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने या करोडोंच्या दुरुस्ती कामांचा निकृष्ट दर्जा नागरिकांसमोर उघड पडलाय। मात्र वारंवार तक्रार करूनही यात कोणतीही सुधारणा न झाल्यानं 19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेरळ साई मंदिर ते कर्जत शहर असा मार्ग निवडून प्रशासन आणि शासनाविरोधात जोरदार भीक मागू आंदोलन केले। आंदोलनात खड्डे दुरुस्त करा नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा आणि भीक द्या प्रशासनाला भीक द्या अशा घोषणांमुळे परिसर निनादून गेला होता। भीक मागू आंदोलनातून जमा झालेले 1240 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाईन जमा करण्यात आले। मनसेच्या इशाऱ्यानुसार तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास पुढील 8 ते 10 दिवसात उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा प्रशासकीय मंडळाला देण्यात आलाय। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, उपतालुकाध्यक्ष स्वप्नील शेळके, नेरळ आणि कर्जत शहराचे अध्यक्ष आणि महिला पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनानं खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधून नागरिकांचे रस्ते सुरक्षित करण्याची मागणी ठळक केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।